मंगळवेढा शहरात एका बुलेरो गाडीची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले 10 लाख रुपये हातोहात चोरट्याने पळवल्याची घटना घडली असून या घटनेने मंगळवेढा शहर हादरून गेले आहे। दरम्यान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या चोरट्याचा कसून शोध सुरू केला आहे। हे चोरटे बाहेरच्या राज्यातील असल्याचा पोलिसांचा कयास आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रीतम पाटील वय 21 राहणार नंदूर यांचे आडत दुकान असून 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान मंगळवेढा शहरातील आप्पा बिर्याणी हाऊस समोर महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी क्रमांक MH13BN 8021 मध्ये 10 लाख रुपये बॅगेत ठेवले होते। अज्ञात चोरट्याने बोलेरो गाडीची पुढील डाव्या दरवाजाची काच फोडून फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेण्याचा प्रकार घडल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। याचा अधिक तपास शहर बीटचे पोलीस हवालदार माणिक पवार करत आहेत। दरम्यान पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून DYSP विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी त्या फुटेजची कसून तपासणी केली आहे। हे अज्ञात चोरटे बाहेरच्या राज्यातील असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। प्रथमच 4 चाकी वाहनात ठेवलेल्या एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याने व्यापारी वर्गातून खळबळ उडाली आहे। मंगळवेढा शहरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा चौकातून अथवा रोडवर नसल्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। व्यापाऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने आपल्या दुकानासमोर अथवा चौकातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास त्याचा फायदा दुकानदार आणि चोरी करून जाणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यास होणार असल्याने व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवण्यास सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे।